सरकार आणि महाराष्ट्र सरकारला अतिशय मोक्याची संधी आलेली आहे आणि हा समाज मोगलाच्या काळातला, इंग्रजाच्या काळात आणि आता देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात पहिल्यांदा मराठा समाज बांधव आरक्षणासाठी पुढे आलेला आहे. आणि यावेळेस भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला एक त्यांची कामगिरी दाखवायची संधी उपलब्ध झालेली आहे. त्या संधीचं खरी दोन्ही सरकारने सोनं करायला पाहिजे. पण माझा मुद्दा ह्यातला रस्ता असा आहे की मराठी समाज बांधव हे शेती करतात आणि शेतीला कुठला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. पण गेल्या 9 ते 11 वर्षापासून शेतीत जे लोकांचं लाखाचं 12,000 व्हायला लागलेत, त्यामुळे लोकांना वाटायला लागले की शिकून पण नोकऱ्या लागत नाहीत. आणि आरक्षणाच्या बाबतीतलं लोक पहिल्यांदा मोडीत होते तेव्हा आरक्षणाची गरज लोकांना वाटली नाही. पण मोडीतली लोक जेव्हा बाराखडीत आले तेव्हा लोकांना वाटलं की आपल्या मुलाला आरक्षण असतं तर आपला मुलगा कलेक्टर झाला असता, प्रांत झाला असता, कमिशनर झाला असता. आणि मग बाराखडीतले लोक जेव्हा ABCDत आले आणि ह्या नवीन भारतीय नागरिकांची जी हुशारी वाढली, त्यांचं आर्थिक नुकसान झालं, शेतीत झालं, नोकरी नसल्यामुळं झालं, सामाजिक झालं. पण त्यांची हुशारीची इतकी मोठी वाढलेली आहे, त्या सरकारला कुणी एखादा माणूस पुढं करून त्यांची हुशारी हरवता येणार नाही, त्यांची हुशारी चोरता येणार नाही, त्यांची हुशारी कायद्याचा धाक दाखवून कमी करता येणार नाही. परंतु सरकारनं जाणीवपूर्वक गेल्या काही वर्षापासून मतदानावरती भारतीय नागरिक संशय घेतो आहे आणि तो संशय दुरुस्त करायचा सुद्धा भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला मोठा संधीचा भाग उपलब्ध झालेला आहे. तो असा आहे की हे मतदान यंत्रातून मतं चोरून सत्तेवर येतात. त्याच्यामुळे यांना भारतीय नागरिकाची कर्नाटक राज्यातली, उत्तर प्रदेशची, मध्य प्रदेशची, महाराष्ट्रातल्या नागरिकांची गरज नाही. असा एक लोकांचा 10-5% भाग झाला आहे. तो खोडायचा खूप मोठी संधी भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला आलेली आहे. कारण जे तुमच्यापुढं काम घेऊन आले, ज्यांचे आरक्षण मागायची पद्धत आहे, त्यांचा पाहुणचार करून. आता यापूर्वी गांधी मैदानात अण्णा हजारेंचं आंदोलन झालं, त्यावेळेस किती मोठी सेवा केली. आंदोलन व्हायच्या अगोदर 8-10 दिवस सगळी शासकीय यंत्रणा पारवरती राष्ट्रपतीपासून खाली ग्रामसेवकपर्यंत आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत सगळ्यांनी गांधी मैदानावरती, आझाद मैदानावरती अण्णासाहेब हजारेंच्या आंदोलनाची सेवा केली. त्याच्यातून काही कायदे जन्माला आले, त्याच्यामुळे काही प्रमाणात भ्रष्टाचार झाला. माणसाला त्या कायद्याचा आधार घेऊन काही 10, 20, 50% त्यावेळच्या सरकारला लोक अजूनही दुवा देतात. तसं सध्याच्या सरकारनं सुद्धा मागतेच मराठा समाज बांधव, तर त्यांना ते आरक्षण द्यायला पाहिजे. त्यांची जी गैरसोय केलेली आहे, माणसाला काय, माणूस धर्म घेऊन जन्मत नाही, कुणी कुठं का जन्मत. पण ज्या धर्मात माणूस काम चांगलं दाखवतो तो प्रत्येकाचाच नक्कीच आदरयुक्त माणूस, आदरयुक्त भारतीय नागरिक ठरलेला आहे. मग त्यांचं कार्य सांप्रदायिक असो, धार्मिक असो, न्यायाचं असो, व्यापाराचं असो, नाहीतर कशाचे असो. आज काय झालं, आरक्षण मागण्याच्या बाबतीत एसटी मोकळी गेली तरी चालेल, पण ज्यानं रुमाल टाकून किंवा बागायतदार टाकून जी सीट जागा धरली त्या सीटवर दुसऱ्याने कोणी बसायचंच नाही. रेल्वेच्या डब्यामध्येही तसंच झालं. डबा तो बर्थचा असो, आरक्षणचा असो, नाही तर जनरल असो, मी रुमाल टाकला की त्याच्यात दुसऱ्याने कोणी त्या डब्यामध्ये बसायचंच नाही. असं कुठेही, म्हणजे सागरी प्रवास असला तरी चालत नाही, समृद्धी महामार्गाचा रस्त्यावरला प्रवास असला तरी चालत नाही, आणि विमानानं हेलिकॉप्टरमध्ये हवाई प्रवास असला तरी असं एक सीट बळकावल्यानंतर बाकीच्या सीटवर कोणी बसायचं नाही, असं कुठंच कायद्यात नाही. आणि आता मेहरबान न्यायालयसुद्धा तालुका न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक वादविवाद जेव्हा न्यायप्रविष्ट झाले तेव्हा मेहरबान कोर्टाने सुद्धा सांगितलं की कुणबी आणि शेतकरी एकच आहे म्हणून. आता अडचण काय, तर वेगवेगळे गॅजेटसुद्धा ज्याच्या राज्यात वेगवेगळे गॅजेट पास झालेले आहेत ते बी कोर्टाने मान्य केलेले आहेत. आमचा मुद्दा असा आहे की मराठा समाजामध्ये सुद्धा जशी इतर समाजामध्ये टक्केवारी श्रीमंताची आहे, तशी मराठा समाजामध्ये सुद्धा श्रीमंत आहेत. आमच्यासारख्या श्रीमंतांनी ते आरक्षण डावलावं, पण खाली जी लोक 92, 97, 96% आहेत त्यांना आरक्षण बरं कोर्टाच्या हातात असलं तर न्यायालयाने द्यावं, राष्ट्रपतीच्या हातात असलं तर राष्ट्रपतीने द्यावं, पंतप्रधानाच्या हातात असेल तर पंतप्रधानाने द्यावं, CMच्या हातात, मुख्यमंत्र्याच्या हातात असेल तर मुख्यमंत्र्यांनी द्यावी, राज्यपालांनी द्यावी, शासनाच्या हातात असेल तर शासनानं द्यावं, प्रशासनाच्या हातात असेल तर प्रशासनानं द्यावं, किंवा दोघांनी एकजीव करावा. आज जे आमचे समाज बांधव आहेत, मनोज पाटील जरांगे, ह्यांचा जर जीव घेतला तर जे सत्तेत आहेत, जे पक्ष चालवतात, त्याला नक्की आई वडील बहीण भाऊ मेलेल्याचं दुःख होईल, त्याचा तळतळाट लागेल. कारण नीती निसर्गाचा मालक जे परमेश्वर आहेत आणि त्यांच्याकडे जी खातवणी आहे, ते खातवणी मात्र काय पैसे घेऊन मागंमोरं करता येत नाही. जसा मृत्यू मागंमोरं करता येत नाही, तसं पापाचं लिखाणसुद्धा कमी जास्त करता येत नाही. नीती निसर्गाचा मालक
परमेश्वर आहे हे निश्चित ज्याचा त्याचा बंदोबस्त करेल. समजा आम्ही भारतीय नागरिक म्हणून छटाकात पावत आहे, आम्ही स्वतः भारतासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, गावासाठी, घरासाठी, गल्लीसाठी किंवा स्वतःसाठी चूक केली असेल तर नीती निसर्गाच्या मालकानं परमेश्वरानं आमच्या खात्यावर सुद्धा पाप लिहावं. पण हे जेवढे जेवढे काय लोक आडवी येत आहेत, आता उदाहरणार्थ बघा, आमच्या समाज बांधवांनी तिथं आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं. खरं आंदोलनाच्या अगोदर तिथलं खड्डाकुटू बुजवणं, मुरुम टाकणं, खडीकरण करणं, पत्र्याचं शेड उभा करणं, नैसर्गिक परिस्थिती आहेत, पावसाची नक्षत्र चालू आहेत. अशा वेळेस सरकारनं काही कारण न सांगता, ते महानगरपालिकेच्या हातीत असू नये तर राज्य सरकारच्या हातीत असू नये तर अजून कोणाचं ट्रस्टीचं असो, त्यांनी ती व्यवस्था 3-4 महिन्यापासून आंदोलनाचं ठिकाण ठरलेलं आहे. आंदोलनासाठी पेपर दिलेले आहेत, मे मध्ये परवानग्या मागलेल्या आहेत. मे महिन्यापासून आज बघितलं तर 120, 125, 150 दिवसाचा कालावधी केलेला आहे. एवढे दिवस काय शासन आणि प्रशासकीय यंत्रणा झोपली होती का? म्हणजे ह्यांना जर एखाद्या मराठ्याचा जीव घेऊन ह्यांना जर बरं वाटत असेल आणि हातनं बाहेरनं गुदगुल्या होत असतील तर नीती निसर्गाचा मालक यांच्या 2-3 पुढ्या मातीत घातल्याशिवाय नक्की थांबणार नाही देव, असा आमचा आत्मविश्वास आहे.